नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माता दुर्गेचे तिसरे रूप म्हणजे देवी चंद्रघंटा. नवरात्रीच्या या तिसऱ्या माळेला या देवीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन हे मणिपूर चक्राकडे स्थिरावलेले असते. मणिपूर चक्राचा संबंध हा आपल्या पचन संस्थेशी असतो. शिवपुराणात असे मानले जाते की चंद्रघंटा माता जर प्रसन्न झाली तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या अनुभूतींचा अनुभव येतो. जसे की दिव्य सुगंध, काही आवाज यांचा अनुभव येतो. इतकेच नाही तर माता चंद्रघंटा ही शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. या देवीच्या डोक्यावर अर्धचंद्राच्या आकारातील घंटा आहे, म्हणून या देवीला चंद्रघंटा असे म्हणतात. या देवीला 10 हात आहेत. या हातांमध्ये शस्त्र बाण असून ही देवी युद्धाला तयार अशा मुद्रेत आहे. या देवीचे वाहन सिंह आहे. जो माता चंद्रघंटा देवीची उपासना करतो त्याला सगळ्या कष्टांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. त्यामुळे काया वाचा मन या देवीची उपासना करावी. ती अवश्य मदत करते. माता चंद्रघंटा देवीची कथा. महिषासूर वधाची कथा याआधी आपण जाणून घेतली आहे. माता पार्वतीला महिषासूर मर्दिनीचे रूप घ्यावे लागले. हीच ती माता चंद्रघंटा आहे. महिषासुराचा आतंक वाढल्यामुळे सगळेच देव हैराण होते. स्वर्ग आपल्या ताब्यात घेण्याच्या मनुसभ्यात असलेल्या महिषासुराने सगळ्यांना हैराण करून सोडले होते. स्वर्गावरच त्याची नजर आहे हे देवांना कळल्यावर ते अधिकच क्रोध झाले. त्यांनी आपली शक्ती एकवटली आणि त्यातून माता चंद्रघंटा समोर आली. तिला प्रत्येक देवाने आपले शस्त्र दिले. शंकरांनी त्रिशूळ, ब्रह्मांनी कमळ, विष्णूंनी चक्र, सूर्याने तेज आणि वाहन म्हणून सिंह दिले. त्यानंतर माता चंद्रघंटेने महिषासुराचा वध केला. आता माता चंद्रघंटाचा देवीचा मंत्र आहे तो ऐका. पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्र कैर्युता प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंटेति विश्रुता प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंटेति विश्रुता सुरा संपूर्ण कलशं रुधिराप्लुतमेव च सुरा संपूर्ण कलशं रुधिराप्लुतमेव च